नागपुरात आज आदिवासी गोंडगोवारी समाजाचा मोर्चा आहे। त्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे। नागपुरातील यशवंत स्टेडियम परिसरातलं हे दृश्य आहे। गेल्या वेळेस आदिवासी गोंडगोवारी समाजाचा मोर्चा होता आणि चक्काजाम आंदोलन करण्यात आलं होतं। त्यामुळे यावेळेस नागपूर पोलीस अधिक खबरदारी घेत आहे आणि जवळपास 400 पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी आणि अधिकारी या ठिकाणी तैनात असणार आहे। आपण बघू शकतो हाच मोर्चाचा स्टार्टिंग पॉइंट आहे। याच ठिकाणी जे आहे ती चोख सुरक्षा लावण्यात आलेली आहे। राहुल मदने सर आहे इथले डीसीपी, आपण त्यांना विचारूया सर किती सुरक्षा लावलेली आहे? याच्यामध्ये जवळपास आमचे 400 स्टाफ आणि एक 50 ऑफिसर आहेत जे आदिवासी गोवारी समाजाचा जो मोर्चा आहे त्याच्या अनुषंगाने आपण बंदोबस्ताची पूर्ण तयारी केली आहे। कायदा सुव्यवस्था कुठेही निर्माण होणार नाही याच्या अनुषंगाने पोलीस पूर्णपणे खबरदारी घेत आहे। गेल्या वेळेस रस्ता रोको केलं होतं, बराच गोंधळ निर्माण झाला होता। त्याच्या अनुषंगानेच आपण खबरदारी म्हणून बंदोबस्ताची तयारी केलेली आहे। शहरामध्ये कोणताही रस्ता ब्लॉक होऊ नये किंवा गोंधळ होऊ नये याच्या अनुषंगाने आम्ही पुरेपूर काळजी घेऊ। पोलीस यंत्रणा अलर्टवर आहे कारण की गेल्या वेळेच्या आंदोलनात गोंधळ निर्माण झाला होता, चक्काजाम आंदोलन झालं होतं। त्यामुळे यावेळेस जवळपास 500च्या सुमारास पोलिसांची सुरक्षा जी आहे ती तैनात असणार आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन उमाटे, TV9 मराठी, नागपूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।